लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे संकष्टी चतुर्थी निमित्तानं शिवगणपती मंदिर येथे हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्तपरायण किरण महाराज शास्त्री संगमनेर यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं गेलं. तर ठीक 9:30 वाजता डोंगरगण आणि मांजरसुंबा गावच्या सरपंचांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटला गेला. तर किरण महाराज शास्त्री यांनी आपल्या कीर्तनातून श्रावण बाळाचं उदाहरण दिलं. श्रावण बाळाने काय केलं? श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांकरता कावड तयार केली. आई वडिलांना काशीची यात्रा घडवली. नेत असताना, काशीला जात असताना त्या अरण्यामध्ये राजा दशरथाचा बाण लागून जात असताना आता जातोय, आता मरतोय अशा कालामध्ये स्वतःचा विचार केला की आई वडिलांचा विचार केला? कथा तुम्हाला माहिती, कथा सांगून वेळ घेणार नाही. जात असताना श्रावण बाळाचं वाक्य काय होतं? राजा, पाणी चालवलंय ना, जोपर्यंत माझी आई वडील पाणी पित नाही तोपर्यंत बोलू. तू जर बोलला राजा ते पाणी पिणार नाही. अरे स्वतः जातोय, स्वतःचे प्राण चालले, स्वतःचा विचार नाही. जात असतानाही त्या आई वडिलांची सेवा डोक्यात, ते पाणी पिले पाहिजे. माझी जर बातमी कळाली तर ते पाणी पिणार, याला सेवा म्हणतात. जातानाही त्यांचाच विचार आहे तोपर्यंत ही त्यांचीच सेवा श्रावण बाळाने केली. पुंडलिक रायाने काय केलं? पुंडलिक रायाने, महाराज उदाहरणं सांगून तुमचा वेळ घेणार नाही, पहिला इतिहास जर बघितला तर आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, तो इतिहास आपल्याला पाहायचा नाही. ज्या काळात उपदेश होतो, आपलं काहीतरी चुकतंय, आपल्याकडून मोठं पाप घडतंय, सगळं कळाल्यानंतर आई वडिलांच्या सेवेला सुरुवात केली. किती सेवा, किती सेवा. अरे त्या सेवेचा परिपाक तो देव येतोय, उभा राहतोय, तरी मागं फिरून पाहायला वेळ नाही. तुकोबाराय म्हणतात. डोंगरगण मांजरसुंबा या शिवगणपतीच्या उत्सवासाठी या चतुर्थीला दोन्ही गाव मिळून आज महाप्रसाद कीर्तन सेवा या ठिकाणी केलेली आहे. तसेच पुढच्या चतुर्थीला सुद्धा दोन्ही गाव मिळून या ठिकाणी कीर्तन आणि महाप्रसाद होणार आहे. शिवगणपतीचे जीर्णोद्धार करून या दोन्ही गावाच्या जनतेने लोकवर्गणीतून मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार, कलशरोहण आणि महाप्रसाद या सर्व गोष्टीसाठी प्रत्येक घरातील कुटुंबाने यथाशक्ती फुल न फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी देणगी दिलेली आहे आणि या देणगीच्या रूपातूनच हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण होत आहे. पुढील काळामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवणे, कंपाऊंड करणे आणि या परिसरातील बाकडे ठेवणे, लाईटची सुविधा करणे आणि दर चतुर्थीला या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी केले जाणार आहेत. ज्या ज्या भाविकांना या ठिकाणी पंगत द्यायची असेल चतुर्थीला, त्या भाविकांनी या ठिकाणी गणपती मंडळाच्या आयोजनाकडं त्या ठिकाणी आपण संपर्क करायचा आहे. कोणाला वर्गणी द्यायची असेल तर त्यांनी गणपती मंदिर ट्रस्टकडं या ठिकाणी संपर्क करायचा आणि दोन्ही गावचे सरपंच, सन्माननीय मेजर साहेब, मते मेजर साहेब आणि अर्जुन साहेब या दोघांना विनंती की आपण दोन्ही गावाच्या वतीने सर्व लोकांना एकत्रित करून हा उत्सव असाच सालावादप्रमाणे अनेक वर्ष चालू राहील याप्रमाणे सर्वांनी काम करायचं. तर आपल्या गावाचा पण सुद्धा कायापालट होणार आहे. परमार्थ हा क्रमक्रमी करावाच लागतो, वाढावाच लागतो, त्याला वेळ द्यावी लागते, थोडे कष्ट होतात. प्रपंच करता करता करायची असते ती गोष्ट फार चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ते करतात, खूप चांगली गोष्ट आहे. आता पुढच्या वेळी आता मला हे नंतर ठरलं ते आधी कार्यक्रम होता काल्याचा, तो काय टाळता येत नव्हता, मग त्याच्यामुळे मला तिकडं जावं लागलं. पण तुम्ही आलात, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आपल्या मांजरसुंबा सरपंचांनी आपली व्यवस्था केली लाईटीची. आता
उत्तम प्रकारचे. आता आपल्या गावातून निघलं की परिदिवस सगळी लाईटच लाईट, आता काय अडचण नाही. धर्म काय आकाशात निर्माण होत नाही. धर्म कथा, कीर्तन, मंदिरं आणि भाविक यांच्या ठिकाणी जसं आंब्याच्या झाडालाच फळं येतात, बाबलीच्या झाडाला येत नाहीत, त्याप्रमाणे भगवान सांगतात परित्राणाय साधूनाम आणि विनाशायचे दुष्कृताम. मी माझ्या भक्ताचं संरक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार करतो. कारण का? धर्मसंस्थापनार्थाय. धर्म हा भक्ताच्या खांद्यावरच असतो. धर्म हा भक्तापासूनच निर्माण होत असतो आणि अधर्म हा दुर्जनापासून, आणि म्हणून दुर्जनाशी संहारी. धर्मरक्षा अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. पुढे काय ते? आंबऋषीसाठी जन्म सोशियले आणि दुष्ट निर्दळीले किती एक. त्याकरता भगवान भक्ताचं सहकार्य करतो, तुमचं सहकार्य करणारा आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या संप्रदायाकरता आपण या गोष्टी थोडे कष्ट होतात, थोडा खर्च होतो, पण ह्या केल्या पाहिजे, जपल्या पाहिजे, वाढवल्या पाहिजे. आणि आपण आता इथून पुढे प्रत्येक महिन्याला खूप चांगले हौशीने कार्यक्रम करू. अजून जेवढा बदल करता येईल तेवढा बदल करू. आपल्या सरपंचांनी, भागवत महाराजांनी जागेची खूप व्यवस्था केली, खूप छान केली सरपंच. यावेळी हरिभक्तपरायण भागवत महाराज, हरिभक्तपरायण किरण महाराज, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, हरिभक्तपरायण आदित्य महाराज, नकुल महाराज, प्रसाद महाराज यांसह न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग तसेच मांजरसुंबा, डोंगरगण, पिंपळगाव, माळवी, आढाववाडी या ठिकाणचे गणेश भक्त मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.